विद्यार्थी मित्रांनो, गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये TITI मार्फत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सीईटी घेण्यात आलेली होती. आता त्या सीईटीचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे, परंतु आता खरी वेळ आहे मित्रांनो पसंतीक्रम देण्याची, म्हणजेच प्रेफरन्स देण्याची. कारण पुढच्याच आठवड्यात त्याच्या संदर्भात पसंतीक्रम देण्याची लिंक सुरू होईल अशी शक्यता आहे. परंतु सर पसंतीक्रम द्यावा कोणाला, तर लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुमचं सिलेक्शन MPSC ग्रुप बी आणि सी, बँक, SSC, JMFC साठी झालेलं असेल, त्यांच्या स्कॉलरशिप आणि प्रशिक्षणासाठी झालेलं असेल, तर तुम्ही जो पहिला पसंतीक्रम आहे तो स्पेक्ट्रम अकॅडमीला देऊ शकता. आता सर महत्वाचा प्रश्न आहे, स्पेक्ट्रम अकॅडमीलाच आम्ही पहिला पसंतीक्रम का द्यावा? याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेक्ट्रम अकॅडमीला यावेळेस पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर इथे विविध ठिकाणी यांचे प्रशिक्षण केंद्र असणार आहेत. म्हणजे तुम्ही या मोठ्या ठिकाणापैकी कुठल्याही जवळच्या ठिकाणाचे असाल तर तुम्ही इथे जाऊन प्रशिक्षण जे आहे ते घेऊ शकता. त्यामुळे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर इथे जाऊन तुम्ही प्रशिक्षण केंद्रांसाठी निवड जी आहे ते करू शकता स्पेक्ट्रम अकॅडमीची. आता त्याच्याही पेक्षा मोठा प्रश्न की आम्ही स्पेक्ट्रम अकॅडमी या संस्थेलाच का जे आहे ती निवड करावी, प्रेफरन्स जो आहे तो या संस्थेलाच का द्यावा? त्याच्या मागचंही उत्तर तुम्हाला सांगून देतो मित्रांनो, की याच्या मागचं उत्तर आहे 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव जो आहे तो स्पेक्ट्रम अकॅडमीला आहे. ठीक आहे, भयंकर मोठा 27 वर्षांचा अनुभव या अकॅडमीला मिळालेला आहे. सोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शक जे आहे, एक्सपिरियन्स टीचर जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातात. त्यामुळे त्या एक्सपिरियन्स टीचर सोबत तुम्ही तुमची वाटचाल जी आहे ते करू शकता. सोबतच सोयीनुसार इथे बॅचेच्या वेळा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा पण तुम्हाला जमत असेल बॅच करायला, त्यानुसार तुम्ही जे आहे तुमची बॅच करू शकता. म्हणजे तुम्ही इतर गावांसोबत तुमची बॅच सुद्धा जी आहे ती करू शकता. त्यामुळे सोयीनुसार बॅचेच्या वेळा ज्या आहे तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर मित्रांनो इथे स्वतंत्र अँड्रॉइड ऍप सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच त्या अँड्रॉइड ऍपच्या माध्यमातून तुमचे जे लेक्चर्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑनलाईन लेक्चर करायचे आहे, तर ते ऑनलाईन लेक्चर सुद्धा तुम्ही त्या ऍपच्या माध्यमातून करू शकता. आणि त्या ऑनलाईन लेक्चर सोबत तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळतात. ज्याचा अर्थ असा होतो की फॉर एक्झाम्पल घरी कोणतं फंक्शन आहे, ठीक आहे, मी आज लाईव्ह लेक्चर नाही करू शकलो, तर तेच लेक्चर तुमच्यासाठी रेकॉर्डेड सुद्धा असतं आणि ते तुम्ही मल्टिपल टाइम्स बघू शकता, कितीही वेळा बघू शकता. त्यामुळे त्या अँड्रॉइड ऍपमधून तुम्ही जे आहे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर मल्टिपल टाइम सुद्धा बघू शकता. त्याचा उत्तम फायदा जो आहे तो तुम्हाला मिळून जातो. सोबतच मित्रांनो इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन जे टेस्ट सिरीज जे आहे ते सुद्धा उपलब्ध होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज जे आहे ते सुद्धा स्पेक्ट्रम अकॅडमीकडून तुम्हाला उपलब्ध जे आहे ते करून दिल्या जाते. म्हणजे तुमचा अभ्यास तर होतोय, पण अभ्यास कितपत होतोय, अभ्यास बरोबर होतोय की नाही, हे सगळं जे आहे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कळतं. आणि असं नाही की फक्त ऑफलाईन माध्यमातून, तुम्हाला हे ऑनलाईन माध्यमातूनही कळतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही गावांमध्ये आहात परंतु तुमचा अभ्यास थोडाफार झालाय, तर तुम्ही जे टेस्ट सिरीज देणार आहात ते तुम्ही ऑनलाईन घरी बसूनही देऊ शकता. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुमच्यासाठी टेस्ट सिरीज जे आहे ते अवेलेबल होऊनच जाते. सोबतच मित्रांनो नियमित शंका निरसन विशेष सत्र जे आहे ते सुद्धा तुमच्यासाठी चालतं. म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील, तुमचे एक्झाम रिलेटेड काही डाऊट्स असतील, तुमचे सिलेबस रिलेटेड काही डाऊट्स असतील, ते सुद्धा तुमचे जे आहे रेग्युलर बेसिसवर सॉल्व्ह जे आहे ते नक्कीच केल्या जातात. सोबतच मित्रांनो रिव्हिजनसाठी ऑनलाईन सुविधा सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर रिव्हिजनसाठी एक चांगली सुविधा जी आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करणारा कर्मचारी वृंद तर तुमच्यासाठी आहेच. म्हणजे तुमचं सिलेक्शन TITI मार्फत झालेलं आहे, पण TITI ची पुढची प्रोसिजर, कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, काहीही प्रॉब्लेम असेल, त्यासाठी कर्मचारी वृंद 24 घंटे तुमच्यासाठी जो आहे इथे उपलब्धच आहे. सोबतच मित्रांनो एकाच ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाते. मग तुम्ही UPSC ची प्रिपरेशन करत असाल, MPSC असेल, SSC असेल, बँक असेल, JMFC असेल, कोणतीही एक्झाम असो, सर्व जे आहे ते तुम्हाला एकाच ठिकाणी जे आहे ते मिळून जातं. आणि ते म्हणजे कुठे रे, तर ते म्हणजे स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये. म्हणून तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीला फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो देऊ शकता. हे आहेत मित्रांनो आमची वैशिष्ट्ये. सोबतच लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रशिक्षण केंद्र जे आहे ते महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी असणार आहे. म्हणजे जर तुम्ही पुण्याजवळ कुठे राहणारे असाल किंवा तुम्ही प्रॉपर पुण्यातले राहणारे असाल, तुम्ही पुणे शाखा निवडू शकता. सोबतच तुम्ही जर नाशिक जवळचे असाल तुम्ही नाशिक शाखा निवडू शकता. छत्रपती संभाजीनगरी आणि कोल्हापुरी इथे ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर नोट करून तुमच्या जवळच्या शाखेला व्हिजिटही करू शकता. सोबतच या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून तुमचे जे पण डाऊट्स असतील ते सॉल्व्ह सुद्धा करू शकता. त्यामुळे 4 क्रमांक तुमच्याजवळ आहे, तर त्यावर तुमच्या जवळच्या नजदीकी शाखेमध्ये व्हिजिट करून किंवा नंबरवर कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ते घेऊ शकता. तर ही असणार आहेत मित्रांनो प्रशिक्षण केंद्र. सोबतच मित्रांनो लक्षात ठेवायचे आपल्या इतर शाखा सुद्धा आहेत. म्हणजे या प्रशिक्षण केंद्राशिवाय आपल्या महाराष्ट्रभर शाखा आहे, ज्याच्यामध्ये नागपूर, नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणी म्हणजे नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर हे तर आहेत. सोबतच नागपूर, नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग इथे सुद्धा आपल्या शाखा ज्या आहे त्या उपलब्ध आहेत.
सोबतच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की जर तुम्हाला या प्रोसिजर दरम्यान किंवा जर तुम्हाला या पूर्ण प्रशिक्षणादरम्यान काहीही अडचण असेल की प्रेफरन्स फॉर्म द्यावा कसा, प्रेफरन्स भरावा कसा, ठीक आहे, याच्या संदर्भात काहीही अडचण असेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून तुमचे सगळे डाऊट जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. सोबतच तुम्हाला वेळेनुसार काही अपडेट पाहिजे असेल किंवा वेळेनुसार अजूनही काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो. गुगल फॉर्मची लिंक आहे, ती लिंक भरा. त्या लिंक ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला एक फॉर्म दिसेल, तो फॉर्म पूर्ण फिल करा. त्याच्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबर द्या, जेणेकरून पुढची कोणतीही अपडेट असेल, अगदी छोट्यातल्या छोटी जरी अपडेट असेल ना, तीही तुमच्यापर्यंत 101% जे आहे ते पोहोचवण्यात असेल. म्हणून ती अपडेट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला तो गुगल फॉर्म भरणे अत्यंत जास्त गरजेचं आहे. फक्त फॉर्म भरून घ्या आणि सर्व ज्या गोष्टी आहेत ते अगदी सहजतेने मिळवून घ्या. सोबतच मित्रांनो अजूनही कोणते डाऊट्स असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सोबतच याच्यासारखे अजून काय काय प्रेफरन्स येतील किंवा कोणकोणत्या अडचणी येतील किंवा कोणकोणते डाऊट जे आहे त्याच्या संदर्भात आपण कसं त्याचं सॉल्व्हिंग करायचं, असे काहीही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडू शकता. त्याच्यावर उत्तर जे आहे ते दिल्याच जाईल. सोबतच मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.